हाय हॅलो नमस्कार। तर आता आपण चाललेलो आहोत गाणगापूरला। तर आता आपलं सकाळचं इथं अक्कलकोटमध्ये दर्शन वगैरे खूप छान झालेलं आहे। नाश्ता वगैरे आता आपण केलेला आहे आणि आता पुढे निघालेलो आहोत गाणगापूरला दत्तगुरूंच्या दर्शनासाठी। तर बघा, तर खूप असं ऊनही लागत होतं, रस्ताही थोडासा खराब होता कारण रस्त्याचं काम चालू होतं मध्ये। तर गाणगापूर हे कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यामध्ये आहे। तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं। महाराष्ट्रातून भारतातून दत्तभक्तांचं अगदी नेहमी ते दत्तभक्त येत असतात। तर इथे आहे एक मठ आणि त्या मठाभोवती फिरणाऱ्या काही अध्यायिका आहेत। आता आपण इथे गाणगापूरमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथे छानपैकी अशी कमान आहे बघा, पाहू शकतात। खूप सुंदर आणि खूप छान वाटत होतं। आता इथे आपण जाणार आहोत मंदिराच्या बाजूला। तर इथे थोडीशी पे करायचे होते, हे पहा, कारण प्रत्येक गाडीकडनं ते असे एंट्री फी म्हणजेच 20 रुपये 30 रुपये असे ते चार्ज लावत होते। कितना इधर से दूर? और सोलापुर को जाने को यही रास्ता है क्या? दूसरा है यही है क्या? अलग नहीं इधर से शॉर्टकट? कोई शॉर्टकट है क्या कोई? मॅप दाखव ना दादा मंदिराकडे। तर दत्तांचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती यांचे स्थान मानले जाते। यांचा जन्म महाराष्ट्रात लाडकरंजा इथे झाला। त्यांनी काशीला जाऊन संन्यास घेतला। बाकीचे 38 वर्ष त्यांनी गाणगापूर केले। इथे मठात त्यांनी पादुका ठेवून ते गुप्त झाले म्हणून त्यांना दक्षिण काशी असेही म्हटले जाते। पाहू शकते इथे गर्दी खूप होती। आता मी इथे लाईनने चाललो होतो कारण गुरुवारचा दिवस होता, त्यामुळे हा दत्तांचा वार असल्यामुळे इथे गर्दी होती। आणि इथे बघा प्रसाद वाटपास चालू होता। हा प्रसाद होता वरईच्या तांदळापासून बनवलेला हा प्रसाद होता। हे पहा, लोक खूप भक्तिभावाने तो प्रसाद ग्रहण करत होते, पण आम्ही दत्तांचं दर्शन घेतलं नव्हतं म्हणून आम्ही तो लगेच घेतला नाही, का म्हटलं आपण दत्त मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर घ्यायचा। तर इथे बघा नुकतीच आरती बाहेर आली होती, त्याच्यामुळे आम्ही इथे आरती घेतलेली आहे। नशीब खूप चांगलं होतं की आम्हाला ती आरती भेटली तिथे आणि आम्ही सर्वांनी आरती घेतली। कारण आम्ही दर्शन घेतलं होतं, ते पास काढले होते दर्शनासाठी लाईनमध्ये न थांबता, कारण लाईनमध्ये खूप गर्दी होती, गुरुवारचा दिवस होता आणि लाईन खूप म्हणजे खूपच लांब होती, त्यामुळे आम्ही ते पास काढून डायरेक्ट दर्शन घेतलं होतं आणि बाहेर आताच आम्हाला इथे आरती भेटली। हे पहा, तर इथे बघा ही मेन गेट आहे। इथेच आहे मेन मंदिर जे आहे ते हे आहे, कारण इथूनच आतमध्ये जायला रस्ता आहे आणि इथूनच दर्शन ओके। हे जे आहे इथे हे पास घेणारे लोक इथनं जात आहेत आणि जे लाईनमध्ये उभे राहतात ते त्यांना जाण्यासाठी दुसरीकडनं मार्ग आहे। पण आता आम्ही पास काढला होता पण आम्ही इथून गेलो, कारण तिथं मस्त हवेला बसलेले असतात।
गाणगापुरामध्ये आख्यायिका अशा आहेत की गाणगापुरामध्ये भूतही उतरवली जातात. जेव्हा आरती सुरू होते तेव्हा तिथे लोकांच्या अंगात वारं येतं, वारं भिनतं आणि ते बोलत असत, मला सोडा, मला सोडा. आणि इथे एक असे खांब आहेत, त्या खांबावरतीही ते भूतं त्यांच्या त्या आरती चालू असते तेव्हा ते चढत असतात. असं म्हणतात बाबा गाणगापुरामध्ये भूतं उतरवली जातात ते, आणि ते फक्त आरतीच्या वेळेलाच असतं. तर हे पण आहे, ते खरं आहे. पण ते इथं छानपैकी आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपण प्रसादही घेतलेला आहे. तर आता आपण निघालेलो आहोत इथून संगमावरती. कारण इथे जो आहे संगम आहे निर्गुण मठ गाणगापूर येथील, तिथे आता तिथे आपण जाणार आहोत. कसं असतं श्रद्धेवर आहे. आता ते संगमावरती जाताना इथे बघा खूप छान असं मूर्त्यांचं जे काय म्हणतात, आता इकडे नदीच्या संगमावरती जाताना इथे बघा अवधूत आश्रम म्हणून लागलं होतं. तिथं खूप छान अशा मूर्त्या वगैरे होत्या. आणि ही मोठी जी मूर्ती होती हनुमानाची ती तर खूप सुंदर होती. आता इथे संगमावरती गेल्यावरती आपल्याला ज्योत ही लावलीच पाहिजे म्हणून प्रथम इथं ज्योत ही घेतली आणि मंदिरामध्ये गेलो होतो. तिथे खूप छान असं हे जे आहे ते संगमावरती पूर्ण असं फिरून आल्यानंतर आहे ना इथे पारायण म्हणा, कुठलाही ग्रंथ जो आहे तो आपण जो देतो ग्रंथाचं वाचन करण्यासाठी जे स्टेप बाय स्टेप जी मांडणी केलेली आहे आणि ती विषय म्हणजे केलेली आहे, ती असं पाठ वगैरे ठेवली नाही, त्यांनी ती मांडणी केलेली आहे तशी. खूप सुंदर होतं, खूप छान छान त्याचं वातावरण केलं होतं. आणि हे असं नाही की मराठी भाषेतून, काही लोक इथे कर्नाटक भाषेमधूनही पारायण करत होते. कारण आम्ही जस्ट पाहिलं तर इथे हे आहेत ना ते कर्नाटक भाषेमधूनही दत्तगुरूंचं पारायण वगैरे करत होते. आता इथे बघा ज्योत वगैरे आम्ही इथे लावलेली आहे, कारण इथेच लावायची. ते संगम नदीवरती सोडायची होती पण ते बहुतेक लोक इथे लावत होते म्हणून आम्ही इथेच लावली. खूप सुंदर वातावरण होतं, खूप छान, मनाला असं खूप छान प्रसन्न वाटलं होतं. हे पहा खूप असं प्रशस्त असं इथे मंडप होता. त्या मंडपामध्येच सगळे लोक अशी इथे साईडनी त्यांना बसण्याची छान अशी व्यवस्था केलेली होती. फार वर्षापूर्वी इथे परशुरामाने तपस्या केली होती. इथे भस्माचा डोंगर म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि लोक इथनं भस्म हे घेऊन जातात. आता इथे तो डोंगर असा पूर्णपणे संपलेला आहे, तरी पण खाली जो निघते ती जी माती निघते तोही भस्मच आहे अशी म्हणतात. म्हणून मीही तिथे थोडासा भस्म घेऊन आली होती. आता इथं भस्म वगैरे घेऊन झाल्यानंतर दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला, म्हणजे परतीच्या प्रवासाला. तर हे पाहू शकता, कारण परतीचा प्रवास हा खूप लांब होता, आम्हाला परत पुण्याला यायचं होतं म्हणून आम्ही निघालो होतो. तर पुढं आल्यानंतर इथे बघा टोल हे लागलं, फाटक लागलं, रेल्वे फाटक लागलं. तर तिथे आम्हाला किमान अर्धा तास गेला, कारण दोन वेळा ट्रेन येऊन गेली. एकदा मालगाडी होती ती एकदा आली आणि आपली पॅसेंजरची ट्रेन होती तीही एकदा आली होती. ते तर गाणगापूर पुण्याला येण्यासाठी जेव्हा आपण अक्कलकोटपर्यंत येतो, अक्कलकोटच्या पुढे जो रस्ता लागतो ना खूप सुंदर हायवे होता तो. खूप छान अशा रस्त्याची कामं केलेली आहे, त्याच्यामुळे प्रवासालाही खूप मस्त आणि छान वाटत होतं प्रवास करताना. हे पहा
आता इथे बघा आपण ह्या लकी पॅलेस हॉटेलमध्ये थांबलो होतो, कारण आज होता सोहमचा बड्डे आणि तो आपल्याला साजरा करायचा होता ह्याच हॉटेलमध्ये. कारण आज आपण सकाळपासून सगळे देवदर्शन केलं होतं आणि सोहमचा बड्डे छानपैकी स्वामींच्या दारामध्येही आपण त्यासाठी प्रार्थना केली आणि गाणगापूर दत्तांच्या मंदिरातही आपण त्याला दर्शन घेऊन आलो होतो. आणि म्हटलं जाता जाता आता इथे सोहमचा बड्डे साजरा करावा म्हणून आम्ही हे प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये थांबलो होतो. आता इथे एक आम्हाला शंका होती की बाबा केक मिळतो की नाही, पण आम्ही जेव्हा त्या हॉटेलचे मॅनेजर होते त्यांना विचारलं की केक मिळेल का, तर ते म्हटले तुम्ही जेवण करून घ्या, तोपर्यंत आम्ही तुम्हाला केकची सोय करतो. मग त्यांनी आम्हाला केक आणून दिला. नंतर तर इथे बघा आज सगळ्या सोहमच्या आवडीचं जेवणासाठी घेतलेलं ऑर्डर केलेली होती आणि ते छानपैकी आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि तेवढ्यात त्यांनी जे हॉटेलचे मॅनेजर त्यांनी आपल्याला केकही आणून दिलेला आहे. तर हे पाहू शकता. नाव सांगा. अरे खोक्यात ठेवा लागा ना परत. इथं ठेव खोक. चालू आहे. आता बर्थडे सेलिब्रेशन करून झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला. कारण आता संध्याकाळचे वाजले होते 10 वाजले होते आणि जसं आम्ही सोलापूरमध्येच होतो, सोलापूरच्या थोडंसं पुढे हायवेवरती होतो, इंदापूरच्या इथे होतो आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.